आणि मग चिमणी जेव्हा झोपलेली असते आणि बाहेर आली बघितलं तर कावळा झोपलेला होता. पाहिलं एक होता आणि मग असं सांगत होते ते असंच कावळा आणि सिंह किती झोपलेले सिंह तर झाडात आणि एक असा छोटा उंदीर येतो तो सिंह हे परिचर्या करत झाडात अडकला आणि मग हे कोणी उंदर आली तरी सगळी 5 उंदर साळं तोडून टाकतात आणि मग सगळे उंदर सगळे उंदीर मग काय करतात तरी जाऊन म्हणतो हे काय सगळी खावड्याने लावली अशी अरे खावड्याने नव्हती ती उंदर येऊन बोलतो दुसरा मोठा उंदीर होता तो आणि मग काय झालं जेसीबी घेऊन आले ते आणि मग रोज फिरणारे नव्हता पण रोज कोणीतरी उचलून तोडलेला होता रोजच नव्हता सगळीकडे म्हणून सुटले. एक मोठा जंपर आलेला होता बघितलं ड्रायव्हरने हे काय आहे पण तिथे गवत नव्हतं काहीच सगळे आले तेच गवत आणि बघितलं हे काय हे कोण आहे तुम्ही बारीक उंदीर म्हणाले तर आपल्याला तिच्याकडे नदीकडे जायला लागेल त्याच्यानंतर आपल्याला पाण्यात उडी मारायला लागेल असं म्हणतात. तोपर्यंत काय होतं माहितीये एक टाकी दिसते त्याची पाणीच नव्हते त्याच्यात बघितलं हा पाणी नाही काहीतरी पडलेलं आहे काहीच नव्हतं त्या टाकीत. मग थोड्या मिनिटांनी ते कुठे गेले एका छोट्याच्या गावात काहीच नाही गेले तिथेच थांबले होते वाळूचे तिथे तुमचं वाळलेलं होतं माती उचलली वाळू उचलली आणि फेकून दिली झाडाकडे आणि काय झालं तिथे कोणतरी पाडं तोडून खेळत होतं तर आईलाच दिली. आई बघते काय हे कोण पानं तोडायला आलंय बघितलं काहीतरी मोठं आहे कोण नव्हतं काहीतरी पाडे कितीच होते हवेने मुलं तिथे गेले होते तुझ्या मोबाईल माझ्या हातात कुकर आणतात बघितलं भात नाही काहीच नाही स्वच्छ हात धुवायला काहीच नव्हती जागा परत बंद केलं बिल्डिंग दिसली एकदम मोठे काठ होते चमकलेले खूप छान होती ती बिल्डिंग मध्ये ते सगळे लोक आंघोळ करत बाहेर आले आंघोळ केली झाली सगळं काम केलं बाहेर आले आणि तसं कावळा आलेलं कावळा बघितलं हा कसला कावळा सगळे जर कावळे नसते तरी पण का आला कावळा तर एक चष्मा घालून आले ते तिच्या मागे कोण होतं कोणीच नव्हतं चष्मा कोणाच्या पडलेला होता. एक मोठी रेशीम कार आलेली उंदर मध्ये हसायला लागली तिला झोपायला लागली लवकर संपव आणि मग त्या समुद्रात सगळे पडून वाहून गेले. लाल घर होतं
त्याला मला विचारत नाही ती मुलाचा घे मग फक्त येईल तू कुठे आहे थोडं काय सांगते एक दिवस संपली नाही